वाळूज महानगर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे। परिसरात नव्याने 3 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 उपकेंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आलाय। यामुळे हजारो नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा मिळणार आहेत। वाळूज महानगर परिसराचा झपाट्याने विस्तार होत असून वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत। त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी शहरातील शासकीय रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते। ही गरज लक्षात घेऊन पंढरपूर, वडगाव, कोल्हाटी आणि तिसगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे तर साजापूर आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा येथे आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे। यासाठी संबंधित ग्रामपंचायतीकडून जागेचे दानपत्र, 7/12 उतारा, ना हरकत प्रमाणपत्र, जागेचा नकाशा आणि ग्रामसभा ठरावासह आवश्यक कागदपत्रे मागवण्यात पाटोदा येथे 14,500 चौरस फूट जागेची कागदपत्रे सादर करण्यात आली असून आरोग्य उपकेंद्रामुळे गावातील आरोग्य सुविधांची उणीव भरून निघणार असल्याचं उपसरपंच कपिंद्र पेरे यांनी सांगितलंय। या निर्णयामुळे वाळूज महानगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं बोलल्या जातंय। अशोक साठे, एमसीएन न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। अनेक लोकांचा प्रश्न होता, गाव इतकं मोठं प्रचलित झालेलं आहे, त्या अनुषंगाने आरोग्याचं तुमच्याकडे काय साधन सामुग्री आहे? तर ती कमतरता आमच्याकडं खूप दिवसाची होती। पण सध्या परिस्थितीत आम्हाला आरोग्य उपकेंद्र हे मंजूर झालेले असून सन 2021 पासून मी सातत्याने पाठपुरावा करत आलेलो आहे। माननीय त्यावेळेचे आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांना विनंती पत्र देऊन आरोग्य भवन मुंबई येथे जाऊन तिथे योग्य मार्गदर्शन पत्रव्यवहार करून आरोग्य उपकेंद्रासाठी आम्ही मागणी केली होती। सातत्याचा पाठपुरावा करत करत आज 4 वर्ष आम्हाला सलग 4 ते 5 वर्ष झालेले आहेत। त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने आत्ताच उपकेंद्रासाठी आमच्या गावाचा प्रस्ताव मागितलेला आहे आणि ते थोड्याच दिवसात आरोग्य उपकेंद्राची इमारत आमची इथं तयार होणार आहे। त्या अनुषंगाने आमच्याकडे जागा सुद्धा उपलब्ध आहे। त्याला जवळपास उपकेंद्रासाठी 14,500 चौरस फूट जागा लागते। ती जागेचे सर्व डॉक्युमेंट, प्रस्ताव हा आरोग्य विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे दाखल केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये भरघोस निधी उपलब्ध करून सुसज्ज इमारत ही आरोग्य उपकेंद्राची आम्ही इथे उभारू आणि कायमस्वरूपी डॉक्टर, नर्स असा स्टाफ त्या ठिकाणी राहील आणि गावातल्या आरोग्याची जी समस्या होती ती कायमस्वरूपी मिटवल्या जाईल। आजूबाजूच्या लोकांना, परिसरातील लोकांनाही त्याचा लाभ होईल।